ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचे आमदार हे आक्रमक झालेले आहेत। ईव्हीएमचा निषेध म्हणून विरोधी आमदारांनी आज शपथ घेतलेली नाहीये, तर विधान भवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांनी आय लव्ह मार्कडवाडीचे बॅनर हे झळकवलेले आहेत। बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही, पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली आहे व्यवस्थित, त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल। मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता। मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं, म्हणजे निकाल आले होते। तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता, कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं। महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आहे, आपल्या पुढे विषद केलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे, जो उत्साह, जो सणासारखा दिसायला पाहिजे, अजिबात कुठेच दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे। म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला? हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता, परंतु दिसत नाही। याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल में कुछ काला आहे असं म्हणायला, किंवा डाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकडे स्कोप आहे। हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे। मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे। ह्या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही। लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती, आणि इकडं मात्र असा निकाल लागला, त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली।